एकदम परफेक्ट. वा, रंग, टेक्स्चर काय परफेक्ट आलं आहे बघा. तर आजची आपली रेसिपी आहे रक्षाबंधन स्पेशल काजू नारळ रोल. तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे एक नारळ फोडून घेतलेला आहे. आता ह्या नारळाचा मागचा जो ब्राऊन पार्ट आहे तो आपण काढून घ्यायचा आहे सोलणीच्या साह्याने. तर हा नारळ थोडासा कडक होता त्यामुळे मला जरा जास्त वेळ लागला आहे. हा ब्राऊन पार्ट काढल्यामुळे ना आपली बर्फी किंवा आपले जे रोल आपण आज बनवणार आहोत ना ते अतिशय पांढरे स्वच्छ शुभ्र होतील. बघा, तर या पद्धतीने मी सर्व मागचा ब्राऊन पार्ट जो आहे तो काढून घेतलेला आहे नारळाचा. आणि आता आपण ह्याचे अगदी छोटे छोटे असे स्लाईस किंवा तुकडे करून घेऊया की ज्यामुळे आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायला सहज सोपं होईल. नारळाचा हा मागचा ब्राऊन पार्ट काढल्यानंतर मी नारळ एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. आणि बघा, आता ह्या पद्धतीने मी नारळाचे सर्व बारीक बारीक असे स्लायसेस किंवा तुकडे करून घेणार आहे. आता हे तुकडे करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही काजू मी ॲड करून घेतलेले आहे. आता काजू आणि हे नारळाचे तुकडे आपण सर्व मिक्सरमध्ये अगदी छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने सुरुवातीला काढल्यावर थोडंसं ओबडधोबड असं झालेलं आहे, अगदी बारीक झालेलं नाही आहे. आता ह्याचं टेक्स्चर अगदी बारीक आणि बाइंडिंग येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे वाटून घेऊया. हे बघा, आता एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे आणि एक प्रॉपर बाइंडिंग त्याला येईल आता ह्याच्यामुळे. याच पद्धतीने मी आता ही पहिली बॅच आणि त्यानंतर मी दुसरी बॅच पण ह्याच पद्धतीने मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. एकदा श्रावण महिना सुरू झाला की बरेच सण पण सुरू होतात. श्रावण पहिल्या महिन्यापासूनच खरं तर सणांची सुरुवात होते आणि त्यासाठीच मी प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन रेसिपी देण्याचा प्रयत्न करते आहे. तर अशा रेसिपीज तुम्ही ज्या बघतात माझ्या त्याला कृपया कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला काही बदल हवे असल्यास ते बदलही तुम्ही मला सांगू शकतात. आता बघा, मी इथे एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण जे हे काजू आणि नारळाचं वाटण केलेलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे छान परतून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून ह्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. आता सुरू होते आपली मेन प्रोसिजर. या प्रोसिजरमध्ये काय होतं आहे, जरा वेळ लागेल कारण ही परतण्याची जी प्रोसिजर आहे ही जरा लेंदी प्रोसिजर आहे. बराच वेळ लागतो आपल्याला ह्याच्यामध्ये, पण खरं तर त्याच्यामुळेच एक नॅचरल अशी आपली बर्फी किंवा रोल तयार होतील. आता बघा, याच्यासाठी साधारण हे 1.5 कप इतकं खोबरं किंवा नारळाचा चव होता. त्याच्यामध्ये अर्धा कप मी काजू घातलेले आहेत आणि त्याच्यासाठी इथे मी साधारण एक मोठी वाटीभर किंवा 1.5 कप एवढी साखर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि आता हे छान परतत राहायचं आहे एकसारखं जोपर्यंत की याचा थोडासा लाईटसर कलर चेंज होईल आणि हे मिश्रण घट्टसर व्हायला लागेल. आता इथे साखरेचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही आपल्याला आवडेल तसं कमी किंवा जास्त करू शकता. आता पुन्हा हे आपल्याला परतवत राहायचं आहे. आपण साखर घातलेली आहे त्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर जी आहे परतवण्याची ही कंटिन्युअस करावीच लागणार आहे. बघा, हे हळूहळू मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला लागलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून मिल्क पावडर ॲड केलेली आहे. अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काही फरक पडणार नाही. टेस्ट तशी छान लागते आणि अर्थातच मिल्क पावडरमुळे त्याची टेस्ट जी आहे ती इन्हॅन्स होते किंवा वाढते. आता सुरुवातीला आपण जेव्हा ह्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केली ना तर हे बघा, साईडला थोडेसे गोळे झालेले किंवा लम्स पडलेले दिसतील. पण जशी जशी ही प्रोसिजर आपण पुढे करत राहू आपोआपच हे लम्स पडलेले जे आहेत ना हे निघून जातील आणि व्यवस्थित एकजीव होईल. बघा, मिल्क पावडर टाकल्यामुळे आता थोडासा घट्टसरपणा वाढलेला आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला अजून काही मिनटं ही प्रोसेस पुढे चालूच ठेवावी लागणार आहे. बघा, आता बऱ्यापैकी थिकनेस आलेला दिसतोय ना. तर आता हे साधारण आपण कढई सोडायला लागलं नाही हे मिश्रण की लगेचच आपण एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण. आता याची साधारण वाफ निघून जाईल एवढं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. खूप जास्त थंड करायचं नाही आहे. आता बघा, मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे. थोडंसं ह्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना हे गरमच आहे. बघा, अजून हे मिश्रण आपण या बटर पेपरवर थोडं थोडं करून काढून घेणार आहोत कारण हे गरम असतानाच आपल्याला याला चांगला शेप देता येईल. आता ह्या बटर पेपरच्या सहाय्यानेच आपल्याला छान शेप देऊन घ्यायचा आहे.
आपण आज नारळ आणि काजूचे रोल बनवणार आहोत, म्हणून आपल्याला याला रोलचा शेप द्यायचा आहे बघा. हे मिश्रण अजून गरम असल्यामुळे थोडंसं सैल पण आहे. जसं जसं हे थंड होईल तसं तसं याच्यामधला थिकनेस किंवा थोडासा ह्याच्यामध्ये घट्टसरपणा येईल आणि मग छान आपल्याला ह्याला आकार देता येईल. तर या पद्धतीने आपण रोलचा आकार करून घ्यायचा आहे बघा. पेपरमध्ये पूर्णपणे गुंडाळून पुन्हा एकदा आपण हे ओपन करून घेऊया आणि एकदा ह्याला छान रोलचा शेप आला ना की मग आपण ह्याच्यावर आपल्या आवडीचे काही ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा एकदा बटर पेपरमध्येच याला छान रोल करून फिरवून घेऊया. म्हणजे हे ड्रायफ्रूट्स आपण जे टाकलेले आहेत हे याला व्यवस्थित लागतील, पडणार नाहीत ते ड्रायफ्रूट. हे बघा, या पद्धतीने सगळीकडून आपण ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स आपण इथे वापरले तरीही चालणार आहे. वेगवेगळ्या कलरचे पिस्ता, बदाम, काजू हे वापरले तर रोल तितकाच छान दिसतो. तर बघा, या पद्धतीने मी इथे फक्त बदामच वापरलेले आहेत. आता हा असा घट्ट रोल तयार करून आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे साधारण 10 ते 15 मिनटासाठी. आणि एक दुसरा रोल मी आता इथे घेतलेला आहे. तर बघा, हा बघा बऱ्यापैकी जरा थंड झाला आहे, त्यामुळे जरा कडक झालेला आहे किंवा घट्ट झालेला आहे. आता ह्याच्यावर पण मी सुरुवातीला थोडेसे बदाम घालून घेणार आहे, बदामाचे काप केलेले, आणि साईडला डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहे. आणि हा रोल आपण थोडासा वेगळा म्हणजे डेसिकेटेड कोकोनट वापरून तयार केलेला आहे. आता हा छान कव्हर करून घ्यायचा आहे बटर पेपरने आणि ह्याला पण आपण 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता साधारण 20 ते 25 मिनटानंतर हा रोल मी फ्रीजमधनं काढून घेतलेला आहे. बघा किती छान सेट झालेला आहे. आता हा आपण कापून घेऊया किंवा आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये ह्याचे आपण काप करून घेऊया. बघा, सुरुवातीला जो सैलसरपणा होता किंवा लूज होता हा रोल, तो आता व्यवस्थित कट करण्यासारखा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती रसरशीत आणि छान असा ह्याचा रोल तयार झालेला आहे बघा. हे बघा, आतमध्ये पण बघा किती छान मिळून आलेलं आहे सगळं मिश्रण. चव पण खूप सुंदर लागते ह्या रोलची. आता हा दुसरा रोल पण मी काढून घेतलेला आहे बघा. याचे पण खूप छान स्लाइस निघत आहेत बघा. तर या पद्धतीने आपण सर्वच दोन्ही रोलचे स्लाइस करून घेऊया किंवा आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये हे रोल कट करून घेऊया. आणि आता अर्थातच हे सर्व आपण प्लेटिंग करून घेऊया. तर बघा, एका केळीच्या छोट्या पानावर मी हे सर्व मांडते आहे. त्याच्यावर काही गुलाबाच्या पाकळ्या घालून घेते आहे. नारळाच्या वड्या तर आपण नेहमीच करतो, पण या पद्धतीने एकदा नारळाचे आणि काजूचे रोल करून बघा. काजू घातल्यामुळे काय होते ना, एक छान प्रॉपर बाइंडिंग येतं, म्हणून मी इथे काजूचा वापर केलेला आहे. आणि अर्थातच टेस्ट पण तेवढीच छान लागते. नक्की या राखी पौर्णिमेला ही रेसिपी करून बघा. आणि हो, या प्रत्येक रेसिपीमागे खूप जास्त मेहनत असते, त्यामुळे एक छोटासा लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब तर करायलाच हवं ना. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला अजून काही वेगळी रेसिपी माझ्याकडनं हवी असेल तर नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. बाय बाय.